नमस्कार. VAG अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या संदर्भात एक नवीन सूचना किंवा नवीन नवीन नोटिफिकेशन मुंबई उच्च न्यायालयामार्फत ऑफिशियली प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ते कोणासाठी आहे? तर जे अपात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं ते नोटिफिकेशन आहे. नेमकं प्रकरण काय आहे? भानगड काय आहे? तीच आपण पाहूयात. तर नेमकं झालेलं काय आहे, की जे आपलं जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्यांनी 12 मार्च रोजी पात्र उमेदवार आणि अपात्र उमेदवार यांची याद्या लावलेल्या आहेत. परंतु अपात्र उमेदवारांच्या यादीमध्ये असे भरपूर विद्यार्थी आहेत, की ज्यांनी यशस्वीरित्या फॉर्म भरलेला आहे. तसंच फीसुद्धा यशस्वीरित्या भरलेली आहे. तरीसुद्धा त्यांचं नाव अपात्र यादीमध्ये आलं. त्याचं कारण रेफरन्स नंबर टाकत असताना एक जरी डिजिट सुटलेला असेल, तर ते विद्यार्थी अपात्र यादीमध्ये गेलेले आहेत. मग त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांनी फॉर्म पण भरलेला आहे, फी पण भरलेली आहे. त्यांचं नुकसान होऊ नये त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या फॉर्म भरलेत आणि यशस्वीरित्या फी भरलेली आहे, त्यांनी आपले पुरावे मुंबई उच्च न्यायालयाकडे द्यायचे आहेत. पण ते पुरावे कसे द्यायचे आहेत, कुठे द्यायचे आहेत, कोणत्या तारखेपर्यंत द्यायचे आहेत, याचीच माहिती त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. आणि मग ते पुरावे दिले, की अपात्र उमेदवार आता पात्र होणार आहेत आणि त्यांनासुद्धा परीक्षा देता येणार आहे. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात. नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कोणत्या ईमेल आयडीवर माहिती द्यायची आहे, किती तारखेपर्यंत माहिती द्यायची आहे, ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAG अकॅडमी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 30-30 प्रश्नांचे आत्तापर्यंत 70 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट मिळून 100पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला तर मग आता आपण डिटेल्समध्ये माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, हायकोर्ट बॉम्बेचं हे नोटिफिकेशन आहे. महत्त्वाची नोटीस आपण पाहूयात. त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यामध्ये, की लिस्ट हे इंग्लिशमध्ये आहे, पण मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देतो. लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हुज कॅन्डिडेटचर हॅव बीन रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर हायर ग्रेड, स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, क्लर्क, स्टाफ कम ड्रायव्हर, पिऊन, हमाल ऑब्लिक फराश हॅव बीन पब्लिश्ड ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट बॉम्बे म्हणजे ऑन 12 मार्च 2026 म्हणजे 12 मार्च 2026 रोजी स्टेनोग्राफर, ड्रायव्हर, पिऊन, क्लर्क यांच्या पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. पुढे पहा, इफ एनी कॅन्डिडेट हॅज एनी ऑब्जेक्शन रिगार्डिंग रिजेक्शन ऑफ हिज ऑब्लिक हर कॅन्डिडेटशन म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर आपलं नाव अपात्र यादीमध्ये काय आहे याच्यावर जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ही ऑब्लिक शी मे सेंड हिज ऑब्लिक हर ऑब्जेक्शन विथ अप्रोप्रिएट रिझन तर ते त्यांचं ऑब्जेक्शन दिलेल्या ईमेलवर पाठवू शकतात. त्याचं व्यवस्थित कारण पण त्यांना द्यावं लागेल अँड सपोर्टिंग डॉक्युमेंटरी प्रूफ अलॉंग विथ नेम अँड रजिस्ट्रेशन ID ऑन द बिलो मेन्शन ईमेल ID ऑन ऑर बिफोर 23 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे टिल 5 PM. तर मी तुम्हाला सोपं सांगतो. त्यांनी हा ईमेल दिलेला आहे recruitment@bsc.gov.in या ईमेलवर आपल्याला काय करायचं आहे, की मी यशस्वीरित्या फॉर्म भरलेला आहे. त्याच्यानंतर फीसुद्धा भरलेली आहे, तरीसुद्धा माझं नाव अपात्र यादीमध्ये आलेलं आहे आणि त्याच्या खाली PDF जोडायची आहे. तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंटची PDF तयार करा आणि तुम्ही जी फी भरलेली आहे त्याचं पण एक रिसीट असेल, त्याची PDF तयार करा. ती या ईमेलमध्ये अटॅच करा आणि ईमेलमध्ये तुमचं संपूर्ण नाव, फॉर्म भरताना जे संपूर्ण नाव दिलेलं आहे ते आणि रजिस्ट्रेशन ID द्यायचा आहे. मग त्यांना तो पुरावा योग्य वाटला आणि तुमचा तो पुरावा असेल तर डेफिनेटली तुम्हाला परीक्षा देताच येणार आहे. तर अशा पद्धतीनं आणि हे सगळं तुम्हाला 23 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत करायचं आहे. त्यामुळं घाई करा, लवकरात लवकर मी तर म्हणतो आजच पाठवून द्या सर्वांनी. ईमेल करायला काय लागतं, फक्त तुम्हाला ते फॉर्म भरल्याची प्रिंटआउट आणि फी भरल्याची जी प्रिंट आहे त्याच्यात PDF करून पाठवायचे आहेत. फुल नाव लिहायचं आहे आणि रजिस्ट्रेशन ID द्यायचा आहे. तर लवकरात लवकर हे पाठवा जेणेकरून अपात्र जे उमेदवार आहेत आणि ज्यांनी ॲक्च्युअलमध्ये फॉर्म भरला आहे, फी भरली त्यांना परीक्षा देता येणार आहे. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर
प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.